हीट इंजिनच्या थोडस उलट असते रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटर. हे बघा, रेफ्रिजरेटरचं असं उलट असते. कोल्ड रिझर्व करून हीट घेत आहे आणि हॉट रिझर्वायरला हीट देत असते त्यानं. कोल्ड रिझर्वायर करून हीट घेत आहे, हॉट रिझर्वायरला हीट देत असते. थोडं थांबा, याची आपण डायग्राम काढू, एकदा व्यवस्थित समजून घेऊ डायग्राम. बा, रेफ्रिजरेटर काय आहे आपण पहिल्यांदा डायग्राम समजून घेऊ. बघा, कोल्ड रिझर्वायर करून आपण फ्रीज बघितलंय. फ्रीजचं काम काय असते बघा. तुम्ही ह्याला फ्रीज म्हणता, आहे ना, ह्याच्यात वस्तू ठेवता अशा, सफरचंद, दूध वगैरे असं, आहे का नाही, हे फ्रीज असते. तर फ्रीज म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय असते, एक असं एक पाईप असतो असं, म्हणजे महाग अशी प्लेट असते, तुम्ही कधी बघायला नसेल डिटेलमध्ये, अशी प्लेट असते. आणि हे असं असं वर्किंग सबस्टन्स काय करते, इकडे जाऊन असं गोल 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 वेळा मारत असते वर्किंग सबस्टन्स. मग ते वर्किंग सबस्टन्स काय करते, हे कोल्ड रिझर्व, हे कोल्ड आहे, फ्रीज म्हणजे थंड असते, आणि बाजूची सराउंडिंग म्हणजे हॉट आहे. कोल्ड रिझर्वायर हीट काढून घेते आणि बाहेर येऊन हीट टाकते. कोल्ड मधून हीट काढते म्हणून ते हे थंड राहते, हे का नाही, एवढं कळलं का बघा बरं जरा. कोल्ड मधून हीट काढणे जेणेकरून फ्रीजच्या आतमधला भाग थंड राहतो. मग कोल्ड रिझर्वायर आणि हॉट रिझर्वायर हे दोन शब्द जर कळले, तर तुम्हाला कळत असेल की जे आपण फ्रीज म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण वस्तू ठेवलेल्या असतात, ती जागा म्हणजे कोल्ड रिझर्वायर. आणि जे बाजूचं सराउंडिंग आहे, वातावरण, ते काय, हॉट रिझर्वायर. बरोबर का, एवढं कळलं का रे? सांगा हो. बरं बाळांनो, कोल्ड कुठं आहे आणि हॉट कुठं आहे, कळलं हो का? कळलं. हो कळलं. म्हणजे मला पुढे जाता येते. हे जर कळलं असेल तर मला पुढे जाता येते. ठीक आहे. मग आता कसं आहे, हे तर ऍक्च्युअल झालं. कळलं, बाकीचे बोलत नाही रे बाळांनो, तुम्ही बोलत जावा रे, येस नो म्हणत जा. कळलं. मग गप्प बसू नका, एकच एकच नाही, सर्वांनी बोलायचं आणि सर्वांनी व्हिडिओ चालू करा. तर तुमच्याकडे फ्रीजचं कसं असणार बघा डायग्राम. हीच डायग्राम आहे, काही गरज नाही वेगळी काढण्याची. ही स्वतः डायग्राम चांगलीच आहे. हॉट रिझर्वायर पाहिजे तर मी बुक मधून दाखवतो तुम्हाला. थर्मोडायनामिक्स. थोडं थांबा, चालू आहे.
हे बघा, एनर्जी फ्लो डायग्राम ऑफ रेफ्रिजरेटर, एनर्जी फ्लो डायग्राम ऑफ रेफ्रिजरेटर असा आहे. कोल्ड रिझर्वायर कडून हीट घेतली, कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर टीसी असते, हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर टीएच असते. तुम्ही जर लक्षात घेतलं तर पंप कसा होता, आपलं हीट इंजिन कसं होतं ह्याच्या जस्ट उलट होतं. आठवतंय का बघा, हीट इंजिन ह्याच्या जस्ट उलट. तुम्हाला हीट इंजिन पण दाखवतो. बघा, हीट इंजिन ह्याच्या जस्ट उलट होतं बघा. हीट कुणीकडून यायची आणि कुणीकडे जायची ते. हॉट कडून कोल्ड. हा, हॉट कडून कोल्ड कडे. बघा, हे असं आहे. आणि ह्याच्यात कसं होतं, हीट इंजिन मध्ये असं वर्क बाहेर पडायचं. ह्याच्यामध्ये कसं आहे, वर्क इथं आहे. बघा बरं, मध्ये यायले ते झेपायले का. हो. हीट इंजिन मध्ये काय होतं, वर्किंग सबस्टन्स, वर्क डन बाय वर्किंग सबस्टन्स होतं. इथं कसं आहे, वर्क डन ऑन वर्किंग सबस्टन्स, वर्क डन ऑन वर्किंग सबस्टन्स. बस, अलग लक्षात. हे लय ताप घेत बसायची गरज नाही, एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल. मग ही डायग्राम आपण लक्षात ठेवू. बस, उलटा आहे. लक्षात आलं का बघा. आणि ह्याच्यात फॉर्म्युला, हो. ह्याच्यामध्ये फॉर्म्युला कसा येणार, क्यूसी प्लस डब्ल्यू डब्ल्यू. क्यू एच हा, क्यूएच इज इक्वल टू, म्हणजे मॅग्निट्यूडच घ्यायचे बरं का, इथं विसरू नका जरा नंतर. डब्ल्यू प्लस क्यूसी. प्लस क्यू. आणि इकडं काय होतं, तेच होतं, क्यूएच इज इक्वल टू डब्ल्यू प्लस क्यूसी. डब्ल्यू प्लस क्यू. बरोबर आहे का, सेम. मी तुम्हाला थोडं आणखीन दाखवतो ह्यांचं. बस चला, अगोदर हे एवढं आधी ठेवू द्या मला तिथं. क्यूएच इज इक्वल टू डब्ल्यू प्लस क्यूसी. तर इकडं क्यू एच मायनस क्यू सी येईल ना. मग नाही ग, बघ बरं जरा नीट. तेच आहे. इथं कसं हीट आहे बघा, इंजिन मध्ये क्यू एच. बघ ना, क्यूएच पासून दोन पार्ट पडालेत असे. फक्त फरक काय बघा इकडं, अशी क्यूएच आहे आणि त्याचे दोन पार्ट पडतात असे हिट इंजिन मध्ये. आणि रेफ्रिजरेटर मध्ये काय व्हायलंय, क्यूसी आणि डब्ल्यू मिळून क्यूएच व्हायलंय. एकूण एकच आहे. ह्या दोघांपासून मिळून क्यूएच बनवलं, इथं क्यूएच चे दोन भाग पडलेत. बरोबर का, सेमच आहे. मी तुला 50 रुपये दिले, तू एकाला 20 रुपये दिले, दुसऱ्याला 30 रुपये दिले. त्याच्याऐवजी एकाने 20 रुपये आणि 30 रुपये मिळून तुला 50 रुपये दिले, असं. फक्त उलट्या मार्गाने चालेल, पण क्यूएच बरोबर डब्ल्यू प्लस क्यूसी, हे राईट आहे एकदम. बघ ना, दिसतो असं दिसून कळणार गेले का, पुढे बघून कळणार गेले का असं. नाही, ते ते फॉर्म्युला कसं आहे, डब्ल्यू इज इक्वल टू क्यू एच प्लस क्यू सी आहे. मग त्याच्यावरून क्यू एच डब्ल्यू मायनस क्यू सी येईल नाही ना. नाही, नाही नाही, कुठून म्हणलीस तू डब्ल्यू इज इक्वल टू क्यू एच प्लस क्यूसी, कुठून म्हटलीस, असं कुठं आहे. ते तसं नको, मॅग्निट्यूड मध्ये बोलायलो आपण. ते मॅग्निट्यूड मध्ये बोला, ते ते तुम्हाला नाही कळणार ते तसलं. डब्ल्यू इज इक्वल टू क्यू एच प्लस क्यूसी, ते 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 वेगळंच आहे. ह्याच्यामध्ये चिन्ह मग प्लस मायनस घ्यावं लागतं, ते तुला कळणार नाही. प्लस कुठं आहे, मायनस कुठं आहे, कळणारच नाही. ते सरळ मॅग्निट्यूडचा विचार करा. मॅग्निट्यूड म्हटलं की तुमच्याकडे दोन्हीकडे एकच इक्वेशन आहे, क्यूएच चं मॅग्निट्यूड बरोबर डब्ल्यू चं मॅग्निट्यूड प्लस क्यूसी चं मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड मध्ये विचार करा. कळलं, मॅग्निट्यूड मध्ये विचार करा. मॅग्निट्यूड मध्ये विचार करण्यात गेल्यावर हो. कळणार नाही तुम्हाला. ते डब्ल्यू चं पण मॅग्निट्यूडच घ्या, असं. मॅग्निट्यूड मध्ये विचार केला की हे राईट येतंय तुम्हाला. ते तसं तर कळणं अवघड आहे मग.
ते प्लस मायनस कळलं पाहिजे तुम्हाला तसं मग. मॅग्निट्यूड पेक्षा जास्त कळणं अवघड आहे बघा तुम्हाला. तुम्ही लय डोकं घातलं की मग तुमचं डोकं ते काम करणार नाही, असंच होईल. तुम्ही सिम्पली असं लक्षात घ्या. तसं तर ते चिन्हांचं म्हटलं की मग दोन्हीकडे एकच येते, डब्ल्यू इज इक्वल टू क्यू एच प्लस क्यू सी. तर तेव्हा प्लस मायनस, आलेली हिट मायनस, गेलेली प्लस, हे असं असते. ते नाही कळणार तुम्हाला सध्या. एवढंच लक्षात ठेवा, हे वाला तुमच्यासाठी कामाचं आहे, ह्याच्यावरच काम होते. राईट. हो. ठीक आहे, मग आपण रेफ्रिजरेटर पासून सुरू करू. कारण एक मार्काला जरी असला तरी ते बिना डायग्रामचं काही मला जास्त चांगलं वाटत नाही. अगोदर डायग्राम मात्र असेल. हे बघा, इन्सर्ट. एक मार्काला तुम्हाला डायग्राम काढत बसायची गरज नाही, परंतु मला जरा कामाचं वाटत आहे. इथं डायग्राम ठेवतो मी आणि इकडे एक्सप्लेनेशन. एक मार्कासाठी तर हा प्रश्न मला नाही वाटत की विचारायला पाहिजे ते, पण व्हॉट इज रेफ्रिजरेटर म्हटल्यावर एकदम सिंपल डेफिनेशन देऊन टाकायची. रेफ्रिजरेटर इज अ डिव्हाइस. आता नीट बघा त्याच्यामध्ये, ट्रान्सफर्स हीट फ्रॉम, सांगा बरं जरा, तुम्हीच सांगा कुठून कुठे हीट चाललंय. Cold to कोल्ड hot. टू हॉट. हा. इट ऑपरेट्स ऑन द रिव्हर्स ऑफ हीट इंजिन सायकल, हे पण बरोबर आहे का? Hmm. हो. आणि तिसरं काय, एक्सटर्नल वर्क मस्ट बी डन ऑन रेफ्रिजरेटर टू अचीव धिस हीट ट्रान्सफर. इथं एक महत्वाचं आहे, आपण बाहेरून त्याच्यावर वर्क करतो, हीट इंजिन करते आपल्याला वर्क करून देते. हे फरक कळायलाय का? हो. चलो, ठीक आहे. एक मार्कासाठी तुम्हाला फक्त एवढं जरी लिहिलं तरी चालतं, एकच पॉईंट, एवढी गरज नाही एक मार्काला, पण त्यांनी जास्त दिले उगं. खरं तर हे 2 मार्काला येणार असं. एक मार्काला म्हटल्यावर फक्त पहिली लाईन, बरोबर. हो. 2 मार्काला आलं की जरा एवढं लिहायचं असं. त्याच्यानंतर विथ नीट लेबल्ड एनर्जी फ्लो डायग्राम एक्सप्लेन द वर्किंग ऑफ ए रेफ्रिजरेटर. हे 4 मार्काला, हे मात्र महत्वाचं आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. आता हे मी तुम्हाला राईट एकमेकाच्या बाजूला जरा प्रॉपरली, हे आहे 4 मार्काचा प्रश्न. 4 मार्काला येऊ शकतो. इथं आहे तुमचं ही डायग्राम, ती एनर्जी फ्लो डायग्राम आहे. हा, विथ नीट लेवल्ड एनर्जी फ्लो डायग्राम एक्सप्लेन द वर्किंग ऑफ रेफ्रिजरेटर. ह्याला एनर्जी फ्लो डायग्राम म्हणतात. नीट लक्ष द्या, कशाला काय म्हणते ते. स्कीमॅटिक वेगळं, एनर्जी फ्लो डायग्राम वेगळं. हे वर्किंग आपण एक्सप्लेन करू इथं. हा, वर्किंग द रेफ्रिजरेटर. ह्याला 1 नंबर असं व्यवस्थित बघा बरं जरा. पहिलं वाक्य कळलं का बघा. द रेफ्रिजरंट, रेफ्रिजरंट म्हणजे मटेरियल. रेफ्रिजरंट म्हणजे काय? वर्किंग सबस्टन्स. तुम्हाला मटेरियल. सांगितलं ना वर्किंग सबस्टन्स असतो म्हणून, आठवतंय का बघा. हो. Hmm. वर्किंग सबस्टन्स इथं दाखवलं नाही ते ना.
वर्किंग सबस्टन्स. पहिल्यांदा वर्किंग सबस्टन्स काय करतो? हीट ऍब्झॉर्ब करतो. तुम्हाला हीट इंजिनच्या उलट आहे हे मी ते पण सांगितलं तुम्हाला मी. बरोबर आहे का रे बाळांनो? हो हा, हो मग काय होतंय, द रेफ्रिजरंट म्हणजेच वर्किंग सबस्टन्स जे की इथं असते, असं आपण इथं दाखवतो बघा, इथं असते हे. हे आहे वर्किंग सबस्टन्स. वर्किंग सबस्टन्स बघा बरं बाळांनो, कळलं? वर्किंग सबस्टन्स त्यालाच रेफ्रिजरंट हो. असं म्हणतात. वर्किंग सबस्टन्सला दुसरं नाव काय आहे? बोला. विजरंट. रेफ्रिजरंट. रेफ्रिजरंट म्हणजे जे की आपल्याला हीट काढून बाहेर टाकणार आहे. कुठून हीट काढायची सांगा? कोल्ड कोल्ड रिझर्वायर मध्ये. मधून. कोल्ड. काय बोला? कोल्ड रिझर्व. रिजर्वर. कोल्ड रिझर्वर. रिझर्वायर. एखाद दिवस म्हणून बघायचं गणू बसल्या बसल्या. कोल्ड रिझर्वायर कडून रिजर्वायर. हॉट. हीट हॉट रिझर्वायर कडे. रिजर्वायर. हॉट रिझर्वायर म्हणजे आपलं रिझर्वायर बाजूची कडे. रूम, आपण जिथं राहतो ना. हॉट रिझर्वायर म्हणजे बाजूचे सराउंडिंग रूम असते, त्याच्यामध्ये टाकता येते ना. म्हणून फ्रीजच्या बाजूला जाऊन बघितलं तर कसं थंड, फ्रीज बंद आहे समजा, आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला जाऊन बघा, तुम्हाला थंड लागते का गरम लागतंय? गरम. गरम. कारण रेफ्रिजरंटनं किंवा ह्या वर्किंग सबस्टन्सनं फ्रीज मधून हीट काढून बाहेर टाकलेली असते. एवढं कळलं की? सो रेफ्रिजरंट हो. हीट कुठून ऍब्झॉर्ब करतंय? कोल्ड रिजर्वायर. रेफ्रिजरंट हीट कुठून ऍब्झॉर्ब करतंय? कोल्ड रिझर्वायर कडे. किती हीट ऍब्झॉर्ब करतंय? कोल्ड रिझर्वायर कडून त्यानं किती हीट ऍब्झॉर्ब केलंय सांगा बरं? रेफ्रिजरंटनं कोल्ड रिझर्वायर कडून किती हीट ऍब्झॉर्ब केलेली आहे सांगा? QH का QC का W? हा, क्यूसी. किती? क्यूसी. QC हीट ऍब्झॉर्ब करतंय. हे अभिषेक कुठं जातो की? बरोबर ना? तुम्ही जरा नीट समजून घ्या, कोण कुठून किती हीट ऍब्झॉर्ब करलंय. हीट इंजिनच्या केसमध्ये आपण वर्किंग सबस्टन्सनं QH हीट ऍब्झॉर्ब केली. आता हीट ऍब्झॉर्ब किती करलंय? QC. कळलं? हो. आणि बाहेर किती हीट टाकायला हॉट रिझर्वायरला? क्यूएच. QH. कुणाच्या केसमध्ये? फ्रीजच्या केसमध्ये का हीट पंप? फ्रीजच्या. हा, बोला, कुणाच्या केसमध्ये? फ्रीजच्या. फ्रीजच्या. फ्रीजच्या केसमध्ये. ओके. हम्म. मग पुढे काय म्हटलंय बघा. पहिल्या वाक्यात काय सांगितलंय? रेफ्रिजरंट किंवा वर्किंग सबस्टन्स कोल्ड रिझर्वायर कडून QC हीट घेतो. त्यानं QC हीट घेतली. मग हीट घेतल्यावर त्याच्यावर वर्क केलं जातंय. दुसरा टप्पा काय आहे? एक कॉम्प्रेसर त्याच्यावर वर्क करतंय. म्हणजे सिलेंडर सारखंच असते ते, काय बी नाही. कॉम्प्रेसर म्हणजे फक्त कॉम्प्रेस करणे, दाबणे. आपल्या हीट इंजिनच्या केसमध्ये काय व्हायचं? एक्सपांड व्हायचं ना. तर इथं काय होतंय? ह्या वर्किंग हो. सबस्टन्सनं इकडून QC हीट घेतली की आता ह्याला असं दाबल्या जाते. कोण दाबतंय? कॉम्प्रेसर. कोण दाबतंय? कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसर. म्हणजे दुसरा टप्पा काय आहे? वर्क डन बाय वर्किंग सबस्टन्स का वर्क डन ऑन वर्किंग सबस्टन्स?
ऑन वर्किंग वर्क डन ऑन वर्किंग सबस्टन्स. कोण करतंय वर्क, कोण केलं? कोण वर्क केलं वर्किंग सबस्टन्स वर? कॉम्प्रेशन कॉम्प्रेसरनं केलं. कुणं केलं? कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसरनं केलं. आणि मग वर्किंग सबस्टन्सला खाली दाबल्यावर जोरात त्याचं टेम्परेचर वाढतंय, बरोबर आहे का? गरमी होते, त्याला दाबलं ना हो. जोरात. म्हणून पुढे काय म्हटलंय, कॉम्प्रेसरनं वर्क केलं म्हणून मधलं लिक्विड कॉम्प्रेस झालं आणि त्याचं टेम्परेचर रेज झालं. दिलंय का असं, रेजिंग इट्स टेम्परेचर, बरोबर आहे का? हो. त्याच्या पुढचा टप्पा काय होतो सांगा बरं मग? असं केल्यावर मग पुढे काय होतंय? हम्म. हे हाय. आता जे त्याला दाबलंय, वर्किंग सबस्टन्सला दाबलंय, त्याच्यामुळे प्रेशर आणि टेम्परेचर वाढलंय ना त्याचं. हा. प्रेशर टेम्परेचर हे काही डबल लिहिते एवढं नका. आता रेफ्रिजरंट गरम बनलंय. वर्किंग सबस्टन्स आपलं कसं बनलंय? गरम. त्याला रेफ्रिजरंट पण म्हणतो गरम. आपण. मग आता ते काय करतं, रिलीजेस हीट QH टू द आउटसाइड रूम, बाहेरची रूम, त्यालाच आपण काय म्हणतो, हॉट रिझर्वायर, बरोबर आहे का? हो. आणि कंडेन्स होते ह्याची बी आपल्याला गरज नाही. कंडेन्स होणे म्हणजे ते लिक्विफाय होत आहे त्याला हिट देऊन. आपल्या एखाद्या गॅस मधून हीट बाहेर पडली की काय होतंय, ते थंड होऊन काय होतंय, लिक्विड मध्ये कन्वर्ट होते, बरोबर का? हो. हम्म. ठीक आहे, हे कंडेन्सेसची बी गरज नाही एवढी. लय ताण नको जास्त तुम्हाला. पुढे काय? द रेफ्रिजरंट. आता रेफ्रिजरंटला दाबून ठेवलं होतं ना, बरोबर का? इथून इथं दाबलं होतं. हो. हो. आता पण हे सायक्लिक प्रोसेस आहे, म्हणून पुन्हा रेफ्रिजरंट काय होतंय मग? एक्सपांड. हा, राईट. मग काय म्हटलंय, द रेफ्रिजरंट एक्सपांड्स. आणि एक्सपांड झाल्यामुळे कूल होतंय आणि पुन्हा मग सायकल रिपीट होते. कळली का पूर्ण सायकल कशी आहे ते? हो. हो. हम्म. वर्किंग हे डायग्राम इकडं, ही वर्किंग इकडं, असे टोटल 4 मार्काला आहे. काय होतंय पहिल्यांदा, कोण कुठून हिट घेते सांगा? कोल्ड कोल्ड रिझर्वायर रिजर्वायर हीट देतंय हीट वर्किंग देते सबस्टन्सला. किंवा वर्किंग सबस्टन्स कोल्ड रिझर्वायर कडून हिट एक्सट्रॅक्ट करते, घेते. हा, पुढे. आणि मग हॉट रिझर्वायर वर्किंग सबस्टन्स कडून नाही, घेते. नाही, नाही, दुसरा टप्पा काय? कॉम्प्रेस कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसर हा, कॉम्प्रेसर काय? कॉम्प्रेसर वर्क करते रेफ्रिजरंट वर. आणि म्हणून त्याचं टेम्परेचर वाढतंय. हा. हम्म. आणि मग शेवटी हॉट रिझर्वायरला म्हणून हॉट रिझर्वायरला मग शेवटी काय देतंय कोण? वर्किंग सबस्टन्स नाही, रेफ्रिजरेटर हीट रिलीज करते. तेच रेफ्रिजरेटर म्हणजे कोण? रेफ्रिजरेटर नाही, रेफ्रिजरंट. रेफ्रिजरंट. नीट विचार करा, काही बोलू नका. रेफ्रिजरेटर म्हणजे सर्वच आहेत, हे सर्व मिळून, हॉट रिझर्वायर, कोल्ड रिझर्वायर, वर्किंग सबस्टन्स, या सर्वांना रेफ्रिजरेटर म्हणतात. रेफ्रिजरेटर हॅज फॉलोइंग कंपोनंट्स, मी जरा ते लिहितो. रेफ्रिजरेटर वर दिले, तरी पण हे असं इथं दिले, तर हे काय डिव्हाइस, ठीक आहे. रेफ्रिजरेटर हॅज फॉलोइंग कंपोनंट्स. काय काय काय? कोल्ड रिझर्वायर, कोल्ड रिझर्वायर वर्किंग सबस्टन्स. हॉट वर्किंग रिझर्वायर. सबस्टन्स, वर्किंग सबस्टन्स, वर्किंग सबस्टन्सलाच रेफ्रिजरंट म्हणतात. आता रेफ्रिजरेटर वेगळं आणि रेफ्रिजरंट वेगळं आहे ना. हो. रेफ्रिजरंट वेगळं. कोल्ड रिझर्वायर, वर्किंग सबस्टन्स आणि हॉट रिझर्वायर. हॉट रिझर्वायर.
हे त्याचे आणि कॉम्प्रेसर, राईट, किंवा सिलेंडर आणि पिस्टन. हे कॉम्प्रेसर हम्म. म्हणजे काय आहे रे? सिलेंडर आणि पिस्टन. सिलेंडर ज्याला की पिस्टन असते तेच असते कॉम्प्रेसर आपलं. मुळात हिट इंजिन मध्ये कॉम्प्रेसर म्हणजे ते हे असं सिलेंडर पिस्टनच होतं, फक्त थोडा फरक असतो. हा, कळलं का बघा बरं हे? हम्म. द वर्किंग इज ॲज फॉलोज. ठीक आहे, काय गरज नाही, वर्किंगच आहे इथं. कळलं मग रेफ्रिजरेटरची वर्किंग? हो. ठीक आहे. पुढे काय म्हणतंय? व्हॉट इज रेफ्रिजरेशन? बघा बरं, रेफ्रिजरेटर वेगळं, रेफ्रिजरंट वेगळं, आणि आता ही रेफ्रिजरेशन आहे. रेफ्रिजरेशन म्हणजे प्रक्रिया. हे फरक कळला का 3 शब्दामधला? हो. रेफ्रिजरेशन इज द प्रोसेस ऑफ आर्टिफिशियल कुलिंग ऑफ सबस्टन्स और स्पेस. एखादी वस्तू किंवा जागेला थंड करणे, जसं की एअर कंडिशन जागेला थंड करतंय, आणि आपण फ्रीज मध्ये ठेवलेल्या वस्तू पण थंड होतात, बरोबर? हो. इट इन्व्हॉल्व्स मेंटेनिंग अ टेम्परेचर बिलो द अँबियंट टेम्परेचर. अँबियंट म्हणजे सराउंडिंग टेम्परेचर. बाजूच्या रूम मध्ये जे टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर मेंटेन करते, बरोबर का? हो. बाय कंटिन्युअसली रिमूव्हिंग हीट फ्रॉम कोल्ड रिझर्वायर, बरोबर का? हो. हो. व्हॉट आर द स्टेप्स थ्रू विच अ रेफ्रिजरंट गोज? हा, आता हे रेफ्रिजरंट म्हणजे वर्किंगच आहे थोडक्यात. वर्किंगच आहे थोडक्यात, परंतु जरा थांबा. तेच आहे पण थोडस, म्हणजे आता रेफ्रिजरंट सोबत काय काय होतंय. सर्वात पहिले रेफ्रिजरंट, थांबा जरा, हे स्टेप्स मला बघू द्या आधी नीट. हा, हे स्कीमॅटिक पाहिजे. थांबा, हे स्कीमॅटिक जरा महत्वाचं आहे. क्वेश्चन नंबर 62 कुठे गेला? 63 आहे, 62 राहिला. What? Draw a neat label diagram to illustrate schematics of a refrigerator. Draw neat labeled diagram to illustrate schematics of a refrigerator. Schematics of a refrigerator.
आपण ह्या दोन डायग्राम बघायच्या रेफ्रिजरेशनसाठी, दोन्ही दोन्ही एकत्रित बघायच्या, दोन्ही काढायच्या तुम्ही डायग्राम. एक सिंपल आहे, दुसरी थोडी हो डिटेल मध्ये आहे. कळलं का काय होतंय नेमकं? हो तुम्हाला सध्या कोल्ड रिजन आणि हॉट रिजन तर कळलंय. हे बघा जरा. हे समजून घ्या. डायग्राम नीट लेबल डायग्राम बघा. स्कीमॅटिक ऑफ रेफ्रिजरेटर. खरी डायग्राम तुमची ही आहे, रेफ्रिजरेटरचं स्कीमॅटिक ही आहे. पण आधी सोपं सोपं म्हणजे काय? पॉस इकडे इकडे हे कोल्ड रिजन आहे, इकडे हॉट रिजन आहे. तर पॉस आहे. हा 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 हा. बघा. बघा, इकडं कोल्ड रिजन आहे, इकडं हॉट रिजन आहे, बरोबर आहे. हो मग कोल्ड रिजन कडून आपण हीट काढतो, मग ते एवढं सोपं दाखवलं. इथं कसं इथून हीट घेतली जाते क्यूसी, आणि इकडे हीट टाकली जाते क्यूएच, बरोबर आहे का? एवढं तर कळलं. हो. हो आणि ह्याच्यावर वर्क केलं जाते. हीट ऍब्सॉर्प्शन, हीट रिजेक्शन वगैरे कळाले का? हो हम्म. बघा आता काय होतंय नेमकं बघा. हे डिटेल मध्ये जर बघितलं तर काय होतंय बघा. आता इकडे जरा इकडून दिलाय कोल्ड रिजन. एवढं तर कळलं की हे काय इनसाइड द रेफ्रिजरेटर म्हणजे कोल्ड रिजन. कळत असेल की एवढं का नाही? कळतंय. हम्म. हे आहे कोल्ड कोल्ड रिजन. हम्म. तर काय होतंय बघा. ह्या इथं आहेत काय व्हायला ह्याला. बघा इथं काय करते हे, इथून हीट घेत आहे, इथून हे हीट घेत आहे. हीट घेतल्याच्या नंतर काय असते, सध्या हे लो प्रेशरला आहे, म्हणजे असं आहे. पण इथं हे कॉम्प्रेसर आहे, कॉम्प्रेसर त्याला दाबीत आहे, म्हणजे असं दाबीत आहे. बघा बरं, कळलं का जरा? कॉम्प्रेसरनं दाबलं का? दाबल्याच्या नंतर मग ह्याचं प्रेशर आणि टेम्परेचर वाढलं, बरोबर आहे का? लाल झालं म्हणजे ते टेम्परेचर वाढलं. कळलं का रे बाळांनो? हो व्हिडिओ ऑन करा. मग इथं बाहेर जातंय, आणि बाहेर जाऊन काय करतंय, हीट बाहेर टाकते. अशी इथं क्यूएच हीट बाहेर टाकते, बरोबर का? हो. हो मग हीट बाहेर टाकली की इथं कंडेन्सर आहे. कंडेन्सर काय करतंय, आता हीट बाहेर टाकली म्हणजे थंड झालं. मग थंड होतंय, आणि थंड झालं की त्याचं गॅसचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होते. कशामध्ये होते? लिक्विड मध्ये. लिक्विड. आणि पुढे असते एक एक्सपान्शन वॉल. एक्सपान्शन वॉलचं काय काम असतंय, हे असं पाईप मधून यायला. समजा थांबा, एक्सपान्शन वॉल दाखवतो. कसं आहे, आता इकडून यायला नाही हे, तर ती एक्सपान्शन वॉल म्हणजे कशी असते, हे इथं असं छोटा पाईप असतो, नंतर पुढे असा मोठा पाईप होतो. म्हणून काय होतं, हे येणारं लिक्विड असं एक्सपांड होतं इकडं असं, आणि एक्सपांड झालं की ते गॅसमध्ये कन्वर्ट होते. कशात कन्वर्ट होतंय? गॅसमध्ये. यस. yes. हम्म. मग इथं काय म्हटलं, इव्हॅपोरेटर कॉइल्स आहेत म्हटले. म्हणजे म्हणजे एक्सपान्शन वॉलच्या पुढे आलं की ते आधीच गॅसमध्ये कन्वर्ट व्हायला लागते. त्या इव्हॅपोरेटर कॉइल मध्ये तर मग आणखीनच ते काय होते, गॅसमध्ये कन्वर्ट होते. आणि मग गॅसमध्ये कन्वर्ट होऊन इथं थंड झालं. एक्सपांड झाल्याच्या नंतर काय होते, ते थंड होते. बघा एक्सपान्शन इथं इथं कसं आहे, लाल आहे म्हणजे गरम आहे, आणि गॅसला मग इकडे एक्सपांड होऊ दिलं, म्हणजे हे एक्सपांड होऊ दिलं म्हणजे कसं झालं, पुन्हा एकदा हे पिस्टन वर गेलं. बघा ए पोझिशन, बी पोझिशन. कॉम्प्रेस केलं की गरम होते, आणि एक्सपांड होऊ दिलं की थंड होते. मग इथे एक्सपांड झाले म्हणून आता काय झालं, ते थंड झालं.
बरोबर आहे का? हो. कोण थंड झालं? कोण थंड झालं? Breathe.